चला तर सामन्याला होती सुरुवात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विराज आणि नॉन स्ट्राईक एंडला अतुल. सामन्याला होत्या सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस अगदी आपण पाहिला तर फुलटॉस चेंडू होता, टर्न केलाय बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग मध्ये 4 धावांसाठी. चौकार जरूर आलाय. गोलंदाज शशिकांत याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं असेल. चौकार आलाय. पुढील चेंडू यावेळेस षटकार आल्यानंतर या चेंडूवर आपण पाहिलं असेल तर सॉरी चौकार आल्यानंतर या चेंडूवर आपण पाहिलं असेल तर सिंगल धाव येते. माफ करा, थोड्याशा चुका होत आहेत, त्या चुका भरून देखील काढण्याचा प्रयत्न असेल. आपण पाहताय महिला मंडळ आमच्या समवेत जोडले होते, ते आमच्यामधून रजा घेत असताना पुन्हा एकदा श्रीकांत. यावेळेस लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय, मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल, मात्र झेल स्वीकारू शकले नाहीयेत. नंतर लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलेत, बॅकअप दिला आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर या चेंडूवर 2 धावा आल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 7 या अंकावर. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो मिस टाइम शॉट आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल, मात्र यावेळेस चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज आलेत साहिल. तर इथून आपण पाहिलं असेल या आधीच्या चेंडूवर देखील संधी होती, मात्र त्यावेळेस झेल स्वीकारू शकले नव्हते आणि आता झेल घेतल्या. आल्या आल्या उडवलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे. अजून एक विकेटचं पतन, झेल स्वीकारली जाईल. साहिल आल्या पावले डकआउटच्या आसऱ्याला परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. चला फलंदाज घाई करा थोडीशी, कारण अजून जर आपण पाहायला गेलं तर भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. नाही, लक्ष असू द्या. 3 षटकांकरिता 15 मिनिटांचा कालावधी आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य राहील. जर तुम्ही 3 षटक कंप्लीट करू शकले नाहीत तर 4थ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तैनात करावं लागेल. याची देखील दक्षता घ्यायची आहे. चला तर नवीन फलंदाज आपण पाहतो, मैदानाच्या आतमध्ये आलाय युवराज. युवराज आलेत नवीन फलंदाज. आपण पाहिलं असेल बॅक बॅक 2 चेंडूवर 2 विकेट. इथून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का हे देखील पाहणार आहोत. फुल टॉस चेंडू होता, टर्न केलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय. युवराजाच्या बॅटमधून चुपकार.
आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11, 2 बाद 11. पंधरा मिनिटाचा कालावधी आहे, याची देखील लक्षता घ्यायची विनंती असेल. नवीन गोलंदाज झालेत कपिल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील कपिलला. तर आपण मानणार आहोत पहिलं षटक नक्कीच अप्रतिम राहिलं. 2 विकेट जरूर आले आणि धावसंख्या आपण पाहिलं स्कोरबोर्डवर 11. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. टक्के संघ थोडंसं आपण पाहिलं सर फलंदाजी करताना अगदी आपण पाहिलं 11 धावा आल्या जरूर, मात्र 2 विकेट देखील. अगदी आपण पाहिलं असेल या चेंडूचा येण्याची वाट पाहिली. अगदी पाहिलं चेंडू कशा प्रकारे येतोय, त्याच्यानंतर हा फटका देखील एक्झिक्यूट केला होता. अगदी लेक्कट पाहायला मिळालं. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वलन घेतला आणि जिथे क्षेत्ररक्षक उभे होते ना त्या ठिकाणी चेंडू देखील ट्रॅव्हल झाला. एकदा वाले जरूर. कपिल पाहतोय गोलंदाजी मार्कवर. छोटंसं रनअप स्पिनर गोलंदाज आहेत कपिल. अगदी आपण पाहिलं ऑन साईडला टर्न केलं अलाउंड द कार्पेट डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक आले. थोडीशी चूक घडली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर होता, मात्र थांबवलाय त्या ठिकाणी आणि एकच धाव पडून पूर्ण केली जाईल. स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय विराज नक्कीच जो सलामीच्या जोडीमध्ये आला होता तोच विराज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं पहिली चेंडूवर चौकार जरूर आला होता तोच विराज आता स्ट्राईक एंडला असेल. आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि त्याच्या बॅटमधनं 6 धावा आल्यात. तोच विराज आपण पाहतोय. चला स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही वारंवार तुम्हाला सांगत असतो जास्त वेळ खर्च करू नका. यावेळेस स्वीप शॉट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जो सलामीच्या जोडीमध्ये आला होता विराज तो आता मात्र डकआउटच्या आसऱ्याला परतताना. चेंडू नक्कीच ओव्हर पिच होता, मात्र स्लोपर पण चेंडू बोटो विरवली होती. मेस टाइम शॉट स्वीप शॉट नक्कीच पाहायला मिळाला. मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षक तैनात होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल देखील स्वीकारली. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतो. आता नवीन फलंदाज झालेत वैभव आलेत. आता आपण पाहिलं असेल ना तर 3 विकेट आलेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय 13. दुसऱ्या षटकातील देखील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 3 चेंडूमध्ये जर पाहिलं गेलं ना तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या आणि 1 विकेट देखील जरूर आले. पुढील चेंडू लॉफ्टेड शॉट केलायचा होता. एलिव्हेशन नव्हतं. अलाउंड द कार्पेट केलून काढलंय. क्षेत्ररक्षक आले डीप स्क्वेअर लाईक मधनं फील्ड केला जाईल. या चेंडूवर देखील एकच धावा. आपण पाहिलं असेल ना की पहिल्या षटकाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा चौकार आला होता आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर देखील चौकार आला होता. मात्र या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तिथून आपण पाहिलं असेल सिंगल धाव विकेट आली. त्यानंतर या चेंडूवर देखील सिंगल धाव आली आहे. इथून गोलंदाजी खूप चांगली केली जाते. गोलंदाज कपिल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी नक्कीच होती. मात्र आपण पाहिलं असेल भरपूर वेळा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं कठीणच असतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावले होते आणि 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. इथून आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 16 या अंकावर. धावसंख्या 16 आल्या. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. आता कपिलची देखील अप्रतिम गोलंदाजी राहिले. एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. ज्यावेळेस मोठ्या प्रहाराचे प्रयत्न झाले त्यावेळेस झेल जरूर घेतली गेली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. स्विच हिट केलाय क्षेत्ररक्षक आहेत. अगदी पाहिलं असेल स्विच हिट गेलं होतं, मात्र बॉल परफेक्ट कनेक्ट नव्हता. बॅटांना बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नव्हता हवं तसं. आणि त्यानंतर आपण पाहिलं या चेंडूवर देखील लेख आले.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 17 या अंकावर. इथून धावा पाहतोय 17. चला एकत्रित येऊ नका, विनंती असेल. 15 मिनिटाचा कालावधी आहे, याचं देखील भान ठेवायचं आहे मित्रांनो. पंच एकत्रित येऊन देऊ नका. चला विनंती असेल, जास्त वेळ खर्च करू नका. थोडंसं डिंग्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये आता पाहतोय. अगदी उन्हाचा तडाखा खूप जास्त प्रमाणात. आजच्या दिवसाचा जर विचार केला ना तर वातावरण पाहिलं असेल, ऊनही नाही जवळही नाही, अशा प्रकारचं वातावरण. कधी ऊन आहे तर कधी जवळ येत आहे. अशा वातावरणामध्ये कुठेतरी कठीण असतं. नक्कीच मित्रांनो, वातावरणामध्ये बदल होते, त्यामध्ये आपण खेळत असताना आपल्याला जास्त प्रमाणात दम लागत असतो. गोलंदाज आपण पाहतोय अरुण ताळके, गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. आता षटक क्रमांक 3 घेऊन आलेत आणि 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहिली असेल 17. अगदी पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. अगदी पाहिलं स्लोपर पण चेंडू होता, फुल टॉस चेंडू, त्यावर स्वीप शॉट पाहायला मिळाला आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, 4 धावांसाठी आलाय चौकार. त्या ठिकाणी होते युवराज आणि युवराजाने आल्या आल्या देखील चौकार लगावला होता. या चेंडूवर देखील चौकार आला. तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने पाहायला मिळाली. यापुढील चेंडू अरुण कशा प्रकारे हाताळतील हा चेंडू. अगदी आपण पाहिलं असेल बॉलच्या मिरिटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न नव्हता. अंदाधुंद बॅट फिरवली होती, मात्र त्या चेंडूवर देखील एक धाव जरूर आली आहे. ही जमेची बाजू असेल, लेग बाईक स्वरूपामध्ये धाव आली आहे. ते आपण पाहिलं असेल, खूपच अगोदर बॅट फिरवली होती, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला शरीरावर जाऊन चेंडू आदळला आणि एक धाव आली. धावसंख्या आपण पाहतोय 22 या अंकावर. चला खूप वेळ खर्च करताय तुम्ही, विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. स्विफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन नव्हता, अलाउंड द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेसफुल ठरत असताना 2 धावा बळून पूर्ण केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक होत आहे त्यांच्याकडनं थोडीशी आपण पाहिलं असेल तर फंबलनेस पाहायला मिळाली. त्या जोरावर आपण पाहिलं असेल पुरेपूर फायदा मात्र उचलत असताना दोन्हीही फलंदाज 2 धावा पडून पूर्ण केले गेलेत. वैभव आहेत स्ट्राईक एंडला. अरुण पुन्हा आपण पाहतो लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो, मात्र आपण या गोलंदाजाकडे लक्ष जर दिलं ना तर गोलंदाज आपण पाहिलं असेल वारंवार स्लोपर पण चेंडू हाताळले जातात. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं असेल टाइम प्रॉपर करू शकत नाही आहेत फलंदाज. आणि आपण पाहिलं या चेंडूवर सिंगल आली. अगदी पहिला चेंडू देखील फुलटॉस होता जरूर, मात्र तो देखील स्लोवर वन होता आणि त्यानंतरचे देखील सलग जे चेंडू आपण पाहिले असतील ना ते देखील स्लोवर वन. हा चेंडू अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर उडवला, अलाउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. ज्या ठिकाणी एक धाव होते ना त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा. याआधी देखील तोच क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडनं मिसफिल्ड झाली होती आणि यावेळेस देखील तोच क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. ज्या वेळेस मिसफिल्ड झाली ना त्या वेळेस फलंदाजांनी नक्कीच पुरेपूर फायदा उचलला. धावसंख्या आपण पाहतोय 27 रन्स, 27 धावा ऑन स्कोरबोर्ड. अरुण शेवटचा चेंडू या षटकातील यावेळेस स्टेप आउट केलाय. नक्कीच लॉफ्टेड शॉट, मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन वरून सरसावले होते तर जेल स्वीकारू शकले नाहीयेत. जेल ड्रॉप पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 धावा देखील पळून पूर्ण केल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतो 29 या अंकावर. धावसंख्या आपण पाहतो 29. 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा. अगदी पाहिल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये 12. एकूण स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतो 29. 3 विकेट जरूर आलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, 29 धावा आणि इथून जर आपण पाहिलं ना तर 15-20 जर रन आले तर एक फायटिंग स्कोर
चांगली टोटल म्हणू शकताय. चला क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ खर्च करू नका. धुंडापटवली संघ विनंती असेल. धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 29-29. 29 धावा. या ओव्हरला 12 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर लेग बाईसची 1 धाव, त्याच्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवर 2-2 धावा. बारा धावा एकंदरीत या षटकामध्ये. इथे तुमचा 12th मॅन देखील आहे. गोलंदाजी मार्कवर आपण आता पाहतोय पियुष गोलंदाजी मार्कवर 14 षटक घेऊन आलेत. स्लॉग ओव्हर. पहिला चेंडू नक्कीच उडवला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडनं, जज करू शकले नव्हते. अतिरिक्त पुढे सरसवत गेले. त्यानंतर आपण पाहिलं तर उचली प्राप्त टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. दुसरं नव्हतं, तिसरं षटक आलं होतं आणि 4थं षटक देखील चौकार आला. त्याच्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू जरूर आलाय. चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये गोलंदाजाने. अगदी आपण पाहिलं धावसंख्या 33 या अंकावर. यावेळेस फुल टॉस चेंडू उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वैभव बॅक टू द डगआउट. आतमध्ये आलाय आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रणय. अप्रतिम चेंडू स्विंग अँड मिस. अगदी आपण पाहिलं असेल या चेंडूवर स्लोपर पण चेंडू पाहायला मिळाला आणि बॅट खूपच लवकर आपल्याला पाहायला मिळाली असेल. बॅट खूपच लवकर आली होती. चेंडू थोडंसं लेट झाला. स्लोपर पण चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. चौकार आल्यानंतर आपण पाहतोय चौकार आला त्यानंतरचा हा तिसरा चेंडू देखील निर्धाव. पुन्हा एकदा उडवलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे आणि यस नक्कीच अजून एक जेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन आलेला फलंदाज प्रणय बॅक टू द डगआउट. पहिल्यानंतर पाचवा चेंडू देखील ट्रॅव्हल झाला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण पाहिलं असेल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा डॉट, त्यानंतर पुन्हा एक विकेट. आता या चेंडूवर काय घडेल ते देखील पाहणार आहोत. स्विंग अँड मिस. अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 33 आणि विजयाकरिता 34 धावांची आवश्यकता असेल. चला लगेच 100% संघ आपण देखील क्षेत्ररक्षण सजवा आणि धुंडापटवली संघ आपण देखील आपली जी सलामीची जोडी आहे ती लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने रवाना देखील करा. कारण अजून भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत, याची देखील दक्षता घ्यायची आहे.
चला 60% संघ लगेचच क्षेत्ररक्षण सजवा विनंती असेल आणि धुंडापटवली संघ आपली देखील सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल 60% संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावा जोडल्या 33 आणि विजयाकरिता 34 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय धुंडापटवली संघापुढे. चला स्पीडअप करा मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा 60% संघ, जास्त वेळ खर्च करू नका. तुम्ही खूप सारा वेळ खर्च करताय. 34 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. या सामन्यामधील जो संघ विजय होईल तो आणि गावदेवी डोंडावडवली या संघाची तो 2 हात करताना आपण पाहणार आहोत. गावदेवी डोंडावडवली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार आणि टॉसबॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. या मॅचनंतर लगेचच आपण नाणेफेक देखील करणार आहोत. चला तर सामन्याला होत्या सुरुवात. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला कपिल, नॉन स्ट्राईक एंडला अतुल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू हाताळेल. पहिला चेंडू अगदी पाहिलं तर ओव्हर बी चेंडू होता, भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउन्स. चेंडू गेलाय. 4 धावांसाठी चौकार कपिल याच्या बॅटमधनं. धावांसाठी चौकार आला कपिल याच्या बॅटमधनं. पुढील चेंडू आपण पाहतोय यावेळेस पुन्हा शफल खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटने केलून काढलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावर. पुढील चेंडू चपकार आला. 2 धावा आल्या. हा आपटून टाकण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिला असेल ना तर टप्पा पडल्यानंतर बाउन्स होता आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू जरूर आला. चौकार आला, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्या पाहतोय 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या पाहतोय 6 या अंकावर. कपिल आहेत. कपिल यांचा विचार केला तर अगदी आपण पाहतोय भारी भरकम शैलीचा हा फलंदाज. पुन्हा आपण पाहतोय अगदी चेंडू येऊन दिला, वाट पाहिला आणि त्यानंतर फटका अगदी आपण पाहिला असेल ना एक्झिक्यूट केला. फक्त टाइम शॉट पाहायला मिळाला. जो स्पेस होता, जो वेग होता गोलंदाजाचा, त्याचा पुरेपूर वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी शफल झाले. थोडेसे चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. इथून आपण पाहिलं नाही निर्धावाला, त्यानंतरचा हा चौकार नाही. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, उडवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. अगदी मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक आले. वाईडिश लॉंग ऑनला आणि काय थ्रो पाहायला मिळतोय अचूक पैकी अगदी यष्ट्यांवर. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अतुल झालेत बाद.
मिड विकेटला होत आहे. डीप मिड विकेटवरनं ते आले, अगदी वाईडिश लॉंग ऑनला येऊन चेंडू फील्ड केला गेला आणि त्यानंतरचे फेकी आपण पाहिले अचूक यष्ट्यांवर. नॉन स्ट्राईक एंडला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी अतुल बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत नवनाथ. अगदी अतुल जर आपण पाहायला गेलं ना, एकही चेंडू फेस केला नव्हता. गोल्डन डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळालाय. कपिल यावेळेस शॉर्ट पिच चेंडू मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक न करता आता मात्र जेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कपिल बॅक टू द डकआउट. लगेच एकत्रित येण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला देखील 15 मिनिटाचा कालावधी आहे आणि तुम्ही पहिल्या षटकाकरिता आपण जर पाहिलं गेलं ना तर तब्बल 6 मिनिटाचा कालावधी खर्च केलाय. 3 षटकांकरिता 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलाय आणि 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य राहील. जर तुम्ही 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट केले नाही तर चौथ्या षटकाला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 11 या अंकावर. 1 बाद 11. अगदी आपण पाहिलं असेल ना, सोनटक्के संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यावेळेस देखील पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. मात्र तिथे 2 फलंदाज बाद झाले होते आणि आता पण 2 फलंदाज बाद झाले जरूर. पण एक आपण पाहिलं तर रन आउट झालेत आणि एक आपण पाहिलं तर जेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले होते. नवीन फलंदाज आलेत अरुण आलेत. मात्र अरुण नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला असतील नवनाथ आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रणय आलेत. आता प्रणय इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते देखील आपण पाहणार आहोत. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. 34 धावांचा पाठलाग करत असताना प्रणय दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील. अगदी आपण पाहिलं ना, या चेंडूला येऊ दिलं मात्र शॉर्ट सिलेक्शन खूपच लेट होतं. लेग कट करायचं होतं ऑफ साईडला मात्र खूप सारं लेट. त्यानंतर बॅटच्या आतल्या टोवर चेंडू स्पर्श झाला आणि 1 धाव आली. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतो अरुण, जो नवीन आलेला फलंदाज अरुण, तो स्ट्राईक एंडला असेल. पहिला चेंडू अगदी पाहिलं तर 1 धाव आली. इथून आता अरुण देखील कशा प्रकारे फलंदाजी करतील ते देखील आपण पाहणारच आहोत. अगदी पहिलं असेल, पहिल्या चेंडूवर सिंगल आली. 34 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 12 या अंकावर. चला स्पीडअप करा. प्रणय पुन्हा एकदा. त्यावेळेस नक्कीच ओव्हरपिच चेंडू जरूर होता मात्र ऑफ साईडला आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. 1च धाव असेल. अगदी सिंगल धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. अगदी आपण पाहिलं असेल ना, या आधीच्या चेंडूवर देखील एक सिंगल आली. हा चेंडू देखील अगदी आपण पाहायला गेलं तर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न नव्हता. अगदी हलक्या हाताने त्या ठिकाणी ट्रॅव्हल केला अलाउंड द कार्पेट. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू फील्ड देखील केला गेला आणि 1 धाव आली. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. प्रणय स्ट्राईक एंडला नवनाथ. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर ऑफ साईडला उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न तर नाही करणार. जेलचा 1 बाउन्स चेंडू उचलून फेक केला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा आल्यात. हा चेंडू देखील आपण पाहिला असेल की थोडासा स्लोपर पण होता, त्यावर फटका ऑफ साईडला एक्झिक्यूट केला गेलाय. अगदी असं वाटलं होतं एका क्षणाला की जेल होईल मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत आहेत आणि कोणत्याही प्रकारचे जेलकरिता प्रयत्न पाहायला मिळाले नाहीये. 1 बाउन्स चेंडू गॅदर केला गेलाय आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल या 2 धावा देखील आल्यात. आता आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 15 या अंकावर. नक्कीच जेलचा प्रयत्न केला नव्हता. त्यानंतर आपण पाहतोय पूर्णच्या पूर्ण संघ त्यावर आक्रमक होताना पाहायला मिळालं. नक्कीच जेल तर जरूर होते, त्या ठिकाणी प्रयत्न केले असते तर स्वीकारू देखील शकले असते. फुल टॉस चेंडू होता, उडवलाय मिड ऑनच्या डोक्यावरनं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवर देखील 1च धाव असेल. अगदी आपण पाहिलं असेल ना, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू ट्रॅव्हल केले गेलेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं सिंगल डबल मध्येच धावा येताना
एकही मोठा प्रहार नव्हता. या आधीचा चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता जरूर, पण 2 धावा आल्या आणि हा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर सरळ फटका सजवला गेला, मात्र एकच धावा आली त्या चेंडूवर देखील. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अरुण आहेत. इथून धावसंख्या 16 पाहतोय. यावेळेस इम्प्रोव्हायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप करायचं होतं नक्कीच. अगदी आपण पाहिलं तर शफल झाले होते, जी वाईड लाईन आहे तिथपर्यंत आले होते. त्यानंतर आपण पाहिलं असेल गोलंदाजाने ते ओळखलं होतं आणि लाईन थोडी आपण पाहिलं ना तर थोडीशी चेंज केली गेली आणि त्याच्यानंतरचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव. शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, स्कूप करायचं जरूर होतं. कारण आपण पाहिलं असेल जे यष्टीरक्षकाची मागची साईड आहे, आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्याच अनुषंगाने हा फटका देखील सजवलेला असावा. बुडवला यावेळेस पुन्हा आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तो उचलून फेक केला जाईल. तू मे दोन्ही फलंदाजांमध्ये. त्याचनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अरुण फलंदाज धावबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पाहिलं असेल एकच धावेवर अरुण यांनी कॉल दिला होता नवनाथ यांना थांबण्याकरिता, मात्र नवनाथ आले होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत अरुण. चला एकत्रित येऊ नका, विनंती असेल, तुम्ही खूप वेळ खर्च करताय. अगदी तुम्ही पाहू शकता 2 षटकांकरिता तुम्ही तब्बल 12 मिनिटाचा कालावधी खर्च केलाय. इथून तुम्हाला 3 मिनिटांमध्ये हा तिसरं षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलमध्ये असेल. नवीन फलंदाज आलेत. मुकेश आलेत नवीन फलंदाज आणि मुकेश आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय नवनाथ आणि मुकेश. दोंडावडवली संघाचा हा फलंदाज आपण पाहतोय. मालबिडी इथे टुर्नामेंटमध्ये मुकेश यांनी देखील एक सामन्यामध्ये समालोचन केलं होतं, आठवतंय मला. त्या ठिकाणी होते मुकेश यांनी त्या ठिकाणी समालोचन देखील केलं होतं. ते मुकेश समालोचन त्यावेळेस अप्रतिम केलेलं. यावेळेस फलंदाजी करायची, आपल्या संघाला विजय या ठिकाणी संपादन करून देतील का ते देखील आपण पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आपण धावसंख्या पाहिल्या असतील ना स्कोरबोर्डवर, तर 17 या अंकावर 34 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज उदय. अगदी आपण पाहिलं पहिलं चेंडू उदय याच्या अगेन्स्ट अगदी ऑन साईडला उडवला होता. 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, 4 धावांसाठी आलाय. नवनाथ याच्या बॅटमधनं चुकार. अगदी फुलटॉस चेंडू होता, टर्न केला गेला ऑन साईडला आणि 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. धावसंख्या 21 आणि इथून 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. चला बोलूयात पुन्हा एकदा सामन्यामध्ये. शेअर रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता प्रिन्स मूवीज कडनं टेलिकास्ट, नेट अँड क्लीन टेलिकास्ट. लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय, उडवलाय क्षेत्ररक्षक आहे जरूर. एका हाताने जेल स्वीकारली आहे त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होते अगदी पुढे थोडेसे आले होते जरूर, मात्र आपण पाहिलं असेल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता ओव्हर पिच चेंडू, मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला होता आणि 1 हँडेड जेल स्वीकारली जाते. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ बॅक टू द डगआउट. आहोत नवीन फलंदाज कोण येतील, कारण आपण पाहिलं असेल ना आता समीकरण पुन्हा चेंज होताना पाहणार आहोत. आता 10 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. आता नवीन फलंदाज झालेत कपिल. कपिल आलेत नक्कीच. तोच कपिल ज्याने गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती.
6 धावा खर्च केलेल्या कपिल याने आता मात्र फलंदाजी करायची आहे. कशा प्रकारे फलंदाजी करतील ते देखील पाहणार आहोत. आता आपण समीकरण पाहतोय 10 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 13 धावा. कपिल आलेत. गोलंदाज आपण पाहतोय उदय. यावेळेस ऑफ साइडला उडवला. क्षेत्ररक्षक नाही आहे, दूरवरून आले डीप मध्ये. मिसफील्ड झाली, मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याच जोरावर चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी चौकार. ही मिसफील्ड कुठेतरी महागडी ठरणार तर नाहीये ना, हे नक्कीच आपण पाहणार आहोत. कपिल यांनी देखील आल्या आल्या उडवलाय 4 धावांसाठी आलाय चौकार. येत नव्हता, एज लागली आणि यष्टी रक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल देखील स्वीकारली. एज अँड गॉन. अजून एक फलंदाज बाद. कपिल बॅक टू द डगआउट. फलंदाज झालेत शशिकांत. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 25 या अंकावर. आता मात्र आपण समीकरण पाहणार आहोत. 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. प्रत्येक चेंडूवर समीकरण चेंज होताना नक्कीच आपण पाहतोय. ज्यावेळेस 10 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल या चेंडूवर विकेट आला. अगदी या षटकाची सुरुवात पाहिली ना, चौकार विकेट अशा प्रकारचं हे षटक राहिलंय. हा चेंडू यावेळेस पुन्हा ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची चूक न करता अजून एक जेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बदल. शशिकांत देखील आल्या पावले परत त्यांना. 1 मोर विकेट डाऊन. विकेट आली. पुन्हा नवीन फलंदाज झाले, त्यांनी चौकार लगावला. त्यानंतर विकेट आली. पुन्हा नवीन फलंदाज झाले शशिकांत. लॉफ्टेड शॉट केलायचा जरूर होता, मिस टाइम शॉट होता. क्षेत्ररक्षक होते, कोणत्याही प्रकारची चूक न करता क्षेत्ररक्षकाने झेल देखील स्वीकारले. तर हा चेंडू नक्कीच निर्णायक असेल. या चेंडूवर किती धावा जोडल्या जातील आपण पाहतोय. 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. त्यावेळेस अप्रतिम चेंडू, अगदी कोलवर डब्याचा चेंडू पाहायला मिळाला. तेच तर्रार मारा होता, मात्र त्यावर चोरटी धाव देखील कंप्लीट केली. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 26 या अंकावर आणि इथून आता पाहतोय 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. जय बजरंग दोंडा वडवली संघाला. जय बजरंग सोनटक्के विपक्ष जय बजरंग दोंडा वडवली असं बॅटल रंगताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला एकत्रित येऊ नका आणि मी आवर्जून उल्लेख करेन, चला स्पीडअप करा. आता इथून आपण गोलंदाज पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना साहिल 6 चेंडू 8 धावा.
स्ट्राईक एंडला रुपेश आहेत. साहिल अगदी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरच शक्ती प्रदर्शन करताना पाहिलं गोलंदाज. अगदी पाहिलं असेल पहिला चेंडू स्लोवर पण आदलला. साहिल अगदी पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला होता चेंडू. स्लोवर पण चेंडू कटरच्या स्वरूपाचा चेंडू देखील होता. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेतला आणि निर्धाव चेंडू जरूर आलाय. स्ट्राईक एंडला आता रुपेश बादोय पूर्णपणे दबावामध्ये असतील फलंदाज. अजून एक स्लोवर पण चेंडू खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहू शकता बॅट कधी फिरवली होती. ज्यावेळेस टप्पा पडतोय ना त्यावेळेस बॅट फिरवली होती. खूपच लवकर बॅट आलेली. त्यानंतर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला होतं मुकेश. यांना स्ट्राईक घेणं खूपच आवश्यक होतं आणि ती चोरटी धाव बाईकच्या स्वरूपामध्ये धाव आल्या. हा गोलंदाज नक्कीच चाणक्य गोलंदाजाने दाखवले. या आधीचा चेंडू देखील स्लोवर पण चेंडू ती लेन थोडीशी पुढे होती. मात्र या चेंडूवर गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला. आपण पाहिलं असेल बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता. फलंदाज सुद्धा बीट झाले होते. यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले होते आणि त्यानंतर चोरटी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. आता स्ट्राईक एंडला मुकेश आहेत. नक्कीच मुकेश आपल्या संघाला इथून विजय प्राप्त करून देतील का हे देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा गोलंदाज साहिल. मुकेश सफल झाले. उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मात्र क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक देने वाला हा आलाय. 6 धावांसाठी षटकार मुकेश याच्या बॅट मधनं. देतील का त्याच अनुषंगाने मुकेश यांनी स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवून घेतली होती. आणि आपण पाहिलं असेल स्लोवर वन चेंडू वारंवार हाताळले जात होते आणि मुकेश याने परफेक्ट वेट केलं. शॉर्ट पिच चेंडू होता त्यावर दमदार पॉवरफुल शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. 6 धावांसाठी षटकार जरूर आला. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता असेल. स्लोवर चेंडू फुल टॉस होता. ऑफ साईडला फक्त दिशा दिली आणि चौकाराने सामना फिनिश केला. इथून विजय होतोय सामना. जय बजरंग 2 डाव बडवली. चला तर 2 डाव बडवली. अगदी आता पुढील सामना आपण पाहणार आहोत. एकाच गावातील 2 टीमी आमने सामने लढताना पाहणार आहोत. जय बजरंग 2 डाव बडवले आणि गावदेवी 2 डाव बडवले. चला दोन्ही टीम्सचे कर्णधार नाणेफेकी करीता यायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी पियुष जाणे. फक्त 4 धावा खर्च केले आणि 2 विकेट प्राप्त केले होते. तोच पियुष ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आपण देखील यायचे. आणि कर्णधार दोन्ही टीम्सचे कर्णधार जय बजरंग 2 डाव बडवली आणि गावदेवी 2 डाव बडवले. गावदेवी 2 डाव बडवलीचे कर्णधार माझ्या समवेत जोडले गेलेत. जय बजरंग 2 डाव बडवली. विनंती असेल आपले कर्णधार आपण देखील लवकरात लवकर यायचं. टॉस बॉक्स मध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेकी जरूर करणार आहोत. कर्णधार देखील यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी पियुष होता. पियुष आपण सुद्धा यायचंय. चला तर पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. शुभम पाटील यांच्या हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत.
चला तर नाणेफेकी आपण करणार आहोत. नाण्याच्या दोन बाजू, एका बाजूला कैलास पाटील फॅन्टम आणि एका बाजूला माऊली चषक. माऊली चषक कॉलिंग आहे आणि यस माऊली चषकच झालंय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचंय. आपण नाणेफेकी जिंकलात. या आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही नक्कीच विजय संपादन केलाय. 4 षटकांचा सामना आहे. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही आता गोलंदाजी करणार आहे. गोलंदाजी करणार आहात. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आता प्रतिस्पर्धी संघ जो आहे तो आपला गावालाच आहे आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल का? नक्कीच भाऊ, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. नक्कीच एकच गावातील दोन्ही टीमी आहेत. कुणी जिंकलं तरी गाव मात्र जिंकणार आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. अतिशय भव्यदिव्य असं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. हे होते जय बजरंग धोंडा वडवली संघाचे कर्णधार. मुलियात त्या ठिकाणी गावदेवी धोंडा वडवलीचे कर्णधार आहेत. जर तुम्ही नाणेफेकीचा गोल प्राप्त केला असता तर निर्णय काय असतं? फिल्डिंग करायची होती, मात्र मनाविरुद्ध आहे. यावेळेस फलंदाजी करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिला सामना तुम्ही खेळणार आहात तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील शेवटचा प्रश्न विचारतोय, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आभार. नक्कीच हे होते गावदेवी धोंडा वडवली संघाचे कर्णधार. न्यूज येते टॉसबॉक्स मधनं. जय बजरंग धोंडा वडवली संघाने नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गावदेवी धोंडा वडवली संघाला फलंदाजीकरिता आमंत्रित केलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक मोनिश पाटील सर आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत आपण. पियुष याला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आशिष पाटील यांच्या हस्ते प्रणय घोडविंदे, आशिष पाटील यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत पियुष याला. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच पाहायला मिळते. एका बाजूने जर बघितलं गेलं तर गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली आणि जय बजरंग स्पोर्ट्स धोंडा वडवली एकाच गावचे 2 संघ मैत्रीपूर्वक लढत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातला विजेता संघ सुपेगाव संघासोबत 2 हात करताना दिसेल. ओपनिंग पेअर्स गावदेवी धोंडा वडवली संघाचे आघाडीचे 2 बॅटर आणि गावदेवी धोंडा वडवली संघामध्ये कदाचित जरूर कदाचित नव्हे कन्फर्म योगेश दळवी तिकडे इन ॲक्शन आहेत वाटतं. सध्या आपण जर बघितलं गेलं तर टीव्ही स्क्रीनवरती राजा पाटील साहेबांना आपण पाहतोय, समाजसेवक. त्यानंतर नितीनभाई जोशी साहेब असतील आणि इरफान जिबुरे साहेबांनाचा आपण फ्लेक्स पाहतोय. त्यानंतर ज्ञानदेवजी मात्रे साहेबांचा फ्लेक्स आणि अल्ताफजी पाळी साहेबांचा देखील आपण फ्लेक्स पाहतोय. हा आमचा समालोचन कक्ष. कैलासजी पाळी साहेब सुपेगावचे गोड व्यक्तिमत्व. त्याचबरोबर खेळाडू कक्ष अष्टपैलू खेळाडू विवेक शेलार स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर प्रेक्षक कक्ष अष्टपैलू खेळाडू सचिन भोईर हा देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर विनीत माळी कालच्या दिवसामध्ये याची आपण उपस्थिती पाहिलेली आहे. तो